तर मित्रांनो, तर शेतात गवत आणायला गेलो होतो, तर कंटुले पण बघत होतो आणि कंटुले आम्हाला काही भेटले नाही. तर घरी रात्रीच्या जेवणामध्ये सोनाली बनवत आहे बट्ट्या 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 डाळ बट्ट्या, बाफळी पण म्हणतात त्याला, सोनाली बाफळी म्हणते, मी म्हणतो डाळ बट्ट्या. तर हे बघा, ह्या डाळ बट्ट्या बघू शकता, दिसत असेल. तर डाळ बट्ट्या आज रात्रीच्या जेवणात बनत आहेत. तर जेवताना तुम्हाला मी दाखवल. तर इकडे बट्ट्या तळणं चालू आहे सोनालीचं. तर बट्ट्या कोणाकोणाला आवडतात कमेंटच्या द्वारे नक्की सांगा. आणि हा आपला आडवा ब्लॉग कंटिन्यू करा, बघा. तर मग बघू शकता मित्रांनो, सोनाली इकडे तळते बट्ट्या. त्या बॅक कॅमेऱ्याने आपण बघून घ्या बट्ट्या. हे बघा, तर आज वरण आणि बट्ट्यांचा बेत आहे. आणि इकडे वरण आहे तिखट. हे बघा, हे वरण आहे, खूप गरम, चटका लागला मला प्लेटीचा. तर मग सोनाली आज कसं काय बट्ट्याचा बेत? आज माझ्या साहेबाला खायच्या होत्या. आज पिल्लूला खायच्या होत्या. हां, पिल्लूला खायच्या होत्या का? पिल्लू साहेबाला खायच्या होत्या का? पिल्लू साहेबाला खायच्या होत्या. बरं, ओके ओके. सगळ्यांना काय जेवण करतो ना मी, थांब ना, जेवण करू दे ना. जेवण करतो मग येतो तुझ्याजवळ. नाही त्याला. तिकटवर पटतच नाही, पण तितके बी वाटत नाही म्हणणं, मग कशावर खाती. ती प्लेट वाली छोटी. चल ना रे पिल्लू, जेवायला चल ना. ए पिल्लू, जेवायला चल, वरण बट्टी खाय ना. छान लागायल्या वरण बट्टी, छान लागायल्या. वरण मला टाका आधी. मस्त तूप निघलंय गाईचं आपल्या, छान. लिंबू पाणी नाही त्या लिंबू मध्ये, रस नाही पा.
टाक हां हां बस हां ते दुसरं कसं आहे चांगली गिरी कसं आहे किती शेवया अजून गाडीमध्ये नागपूरची शेणं जाणार आहे लाडाची राणी माझी तिला देव संतीला ते झाकण ठेवा याच्यावर. जोडीला जाऊन मी पिल्या म्हटले वरती गेली मोड जेवता येणार नाही ते पेपर हा आता जेवता येणार नाही ते. कोणता ते पाहिजे येत आहे तर गेलं ना ते साल आता गेलं ना ते साल सुरांचं का? नाही नाही आधी नंबर उडाला काय करूया मोबाईलला दिसत नाही उडाला नंदूचा उडाला अरे रात्री पोरगी झोक्यात टाकली त्या पोरीला रात्री घ्या मायले लवकर लेकरू असलं तर झोक्यात टाकलं. पाहिजे की नाही आणि दोघं मायले गेलेल्या कामून जागा पुरत नाही म्हटलं माझं गेलं तर आणि मग ती पोरगी झोक्यातच होती का? हा सऱ्याला बाई म्हटलं मागच्या काय वाळत घेत नाही तुम्ही लेकरं वाळाय लेकरू एखादं बाजार होते का? लेकरू पुस्तक टाकलं. मारली की बाजव हा पोरगी झोक्यात मदत घ्यायची ना हे पलंगावर ते बाजव आणि म्हणलं बाजूला गेलं तर पोरीची पोरी तर म्हणलं माझ्या कोणी लकी झोक्यातलं जवळ घ्यावा मग ते लेकरू लेकरं असलं तेव्हा टाकते झोक्यात मला आधी काढून पोरशी घ्या माझ्या घरी म्हणजे लेकरू झोपले बाई म्हणतो सगळ्या रात कुठली झोक्यात नाही ठेवली यंदा पाडली त्याची सवय नाही नाही कुठली मग रात्री किती वेळेस लेकरू करत आहे? आणि लेकरू पेत आहे. कंटाळा येतोय माणसाचा पाड्या पाड्या का पाजलं व्हायला हा. बाई ती पोरगी उठली तेव्हा पोरगी काढून घेतली झोक्यात टाकून घेतली हायच किती जवळ पाहिजेत ना तिच्या. बोलते तिकडे लोक त्या पोरी झालं थोडी आता असं झोक्यात टाकतात ते घरचे लोक बोलते आहे ना तर आता जेवण झालेत आमचे डाळबट्ट्या आमच्या खूप छान झाल्या होत्या जेवलं नाही तर डाळ आणि बट्ट्या डाळबट्ट्या तर जेवण वगैरे करून आम्ही बसलो ए दादा जेवतो का तू? इकडे सोनाली आता पसारा आवरायला लागली जेवलेला आणि इकडे पिल्लू झोपलंय आईजवळ अक्का पण जेवून अंग टाकलंय पिल्लूजवळ तिकडं मामी झोपल्यात तिकडं मामा झोपलेत मग काय म्हणा ना एखादं गीत हा हा हे उठते ग पाप तर ठीक आहे मित्रांनो आज रात्रीच्या आहारात आम्ही डाळबट्टी खाल्ली श्रावण स्पेशल श्रावणामध्ये डाळबट्ट्याचे भंडारे चालतात खूपच फेमस असतात वडीगोद्री साईडला तर खूपच डाळबट्ट्याचे भंडारे असतात श्रावणामध्ये गणपती श्रावणामध्ये तर इकडे काय नाही इकडे आम्ही ज्या भागात आलो त्या भागात काय भांडाऱ्यामध्ये चपाती वरण ते काय चपाती वरण रोजच खातो आपण
वडीगोद्रीला राहत होतो तिकडे वडीगोद्रीला मस्त भंडाऱ्यामध्ये डाळ आणि बत्तीच असते हमेशा आणि ती छान असते खूपच सुंदर चविष्ट एकदम झणकेदार. आणि इकडं काय वरण पोळी तिखट वरण पोळी तिखट वरण पोळी. इकडं काय आहे आता? शिरा. तर ठीक आहे मित्रांनो, आपला आडवा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. बाय. जय हिंद.